कोल्हापुरामध्ये आज मराठा समाजाची महागोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती। मराठा मोर्चाची पुढची रणनीती नेमकी कशी असेल आणि काय असेल याची निश्चिती करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले। शिवप्रतिमा पूजनाने सुरू झालेल्या परिषदेला खासदार छत्रपती संभाजीराजेंची हजेरी होती, मात्र मंचावर न जाता त्यांनी पदाधिकाऱ्यांमध्येच बसणं पसंत केलं। कोणत्याही मराठा नेत्याला सोबत न घेता मराठा समाजाने एकसंध राहून लढावं असं आवाहन यावेळी संभाजीराजे यांनी केलं। या गोलमेज परिषदेत मराठा आरक्षण, शेतीमालाला हमीभाव, अॅट्रॉसिटी कायदा अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली। मराठा समाजाने विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने सुमारे 58 मूक मोर्चे काढले, मात्र सरकारने अद्याप कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली। महाराष्ट्र व इतर राज्यातून एकूण 56 ते 58 मोर्चे लाखोच्या संख्येने बाहेर आले आणि हा सगळा मोर्चा हा शांततेच्या मार्गाने निघाला। त्या मराठा समाजाला आजपर्यंत नेतृत्व नाही आहे, त्यामुळे आम्ही एक नेतृत्व कशा पद्धतीने घेता येईल, कोणत्याही एका व्यक्तीला नेतृत्व द्यायचं नाही असं सगळ्या मराठा समाजाचं मत आहे। त्यामुळे एक 100 लोकांची एक नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांना याबाबतचा जाब विचारता येईल, त्याच्यावर दबाव कसा आणता येईल अशा पद्धतीचं एक नियोजन, काही ठराव करायचे आहेत। याकरता आज सकल मराठा संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्रित झालेला आहे।